श्रावणी तुझा सीट नंबर सांग. A164025. श्रावणी पास झाली आहे. पास झाली आहेस. 39% मार्क्स मिळालेत. साहेब, आमच्या चॅनलकडून तुमचं आणि तुमच्या मुलीचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तिचं कौतुक नाही करणार तुम्ही? अहो, तिला पेढा खाऊ घाला. पेढा. पाटील साहेब, आनंदाचा क्षण आहे. पेढा खाऊन नाही जाणार. फ्रॉड करून पास केलेल्या मुलीच्या निकालाचे पेढे खात नसतो हा विक्रम पाटील. पाटील साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. आमचे साहेब असलं कधीच नाही करणार. अहो, तसला विचार बी नाही करणार. शुभ, कसं आहे ना, तू त्यांच्याकडे काम करतो म्हटल्यावरती तू त्यांचीच बाजू घेणार नाही का? पण आपण खरं बोलतो. मागच्या टायमाला यांची पोरगी नापास झाली होती आणि आता पास झाली. होय, कसं आहे ना, ज्या मुलीचा बाप शिक्षण मंत्री आहे ती अगदी सहज पास होऊ शकते, नाही का? कसं आहे पाटील साहेब, राजकारण कुठे आणि कसं करावं हे कळत नाही तुम्हाला. जेव्हा एका विद्यार्थिनीच्या निकालाचं तुम्ही राजकारण करता तेव्हा विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही अपयशी ठरता. मुलगी कुणाची असो, या राज्याची लेक आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी एखाद्या मुलीच्या भविष्याला किंवा तिच्या कष्टाला फ्रॉड म्हणणं शोभून नाही दिसत हो तुम्हाला. तुमचा लढा माझ्याशी आहे ना, माझ्या तत्वांशी आहे. खुशाल लढा, पण एका अजाण मुलीला त्यामध्ये ओढणं शोभत नाही तुम्हाला. जनता हे विसरू शकत नाही, लक्षात ठेवा. आणि राहिला मुद्दा माझ्या मुलीच्या निकालाचा, तर तंत्रज्ञान तुमच्यापेक्षा जास्त प्रामाणिक असतं. हवं असेल तर पुन्हा एकदा चेक करा. पण आज तुम्ही पेढा न खाऊन फक्त माझा नाही तर या राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचा अपमान केलेला आहे. असो, तुमची मर्जी. धन्यवाद. तुम्ही सगळे आलात त्याबद्दल धन्यवाद. आणि आमची श्रावणी पास झाली आहे, त्यामुळे सगळ्यांनी तोंड गोड करून जायचंय. मोठी साहेबीन हो. सानू बाळा, आता भूतकाळात काय घडलंय त्याचा अजिबात विचार करायचा नाही. आता चांगल्या मार्कांनी तू पास झाली आहेस. आता पुढच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. कोण आहे तिकडं? इंद्राणी. इंद्रनील, अरे तिथं काय करायलायस? इथे ये की आत. हो. ते भाड्याचे पैसे ना, ते आम्ही 2 दिवसांनी देतो बर का? अहो, नाही नाही नाही, मी भाड्याचे पैसे मागायला नाही आलो. नाही काय मग? ते रिझल्ट लागला ना आज, सानिकाचं अभिनंदन करायचं होतं म्हणून. होय का? कर की मग. कॉंग्रॅच्युलेशन्स सानिका.
थँक्स. झालं? अभिनंदन ताई. सायली घे. अभिनंदन ताई. थँक्यू. श्रावणी आज श्रावणी खूप खूप अभिनंदन. आज मी खूप खुश आहे. तू पास झालीस. तू तुझ्या बाबांची लाज राखलीस श्रावणी. तुला जे हवं होतं ते तू आज साध्य केलंस. श्रावणी, बाबा तुझ्यावर खूप खुश होतील आज. तुला कळतंय का, बाबांच्या विरोधकांचं तोंडही बंद केलंयस तू. आज आपल्यासाठी खूप मोठा दिवस आहे श्रावणी, खूप मोठा दिवस आहे. श्रावणी, मी खूप खुश आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझं लग्न नाही होणार. तू इथेच राहणार माझ्यासोबत. काकू पेढा. शुभू, शुभूला पेढा भरवलास का? हो शुभू. शुभू तू का रागवलायस ते माहितीये मला. काकू मी आलेच. शुभू, अरे ऐक ना माझं. शुभू, हे बघ थांब. शुभू, काय चाललंय तुझं? किती हाका मारते मी तुला. अरे मी पास झाले. तुला अजिबात आनंद नाही झालाय का? झालं की आनंद मला मॅडम. वाटत तर नाही तुझ्या तोंडावर. तुम्ही आनंद द्यायचा ना. झालं की मग. हे असं का बोलतोयस? मॅडम, अजून एक 1.5 लाख रुपये द्यायचे होते. 10-12% वाढले असते. सेकंड क्लास आला असता ना. ए बघ, मी आता काय सांगणार आहे ना ते नीट ऐकून घे. मी ऐकून घ्यायला काय शिल्लक ठेवलंय मॅडम? अहो, तुमचं आणि बाबांचं नातं नीट व्हावं म्हणून मी काय काय केलं. किती वेळा खोटं बोललो, 4 वेळा कमीपणा बी घेतला. पण मी माझ्या तत्वांची कधीच तडजोड केली नाही मॅडम. जे काय केलं ते सत्याला समोर ठेवून केलं. पण तुम्ही, मला एक वेळ असं वाटलं होतं की तुम्ही मैत्रीला जागाल. अहो, मैत्री संपल म्हणून तुम्ही निर्णय मागे घ्याल. पण नाही. अहो, माझं सोडा. बाबांचा विचार करून काहीतरी विपरीत घडल म्हणून तुम्ही निर्णय मागे घ्याल. पण ते पण केलं नाही तुम्ही. तुम्ही निकालला सामोरं जाल असं तरी वाटलं होतं. मॅडम, तुम्ही प्रामाणिकपणा विकलात मॅडम. अहो, पैसे देऊन पास झालाय. मी फक्त आणि फक्त साहेबांच्या रिस्पेक्टमुळे मगाशी खोटं बोललो की तुम्ही असलं काय करणार नाही. पण सत्य हे आहे की तुम्ही पैसे देऊन पास झालाय. तुम्ही कायमचं मनातून उतरलात मॅडम माझ्या. कायमचं. हे बघ शुभू, माझं एकदा तरी ऐकून घे. कामं का झाली नाहीत? मी तुम्हाला सांगतोय ना, सगळी कामं व्यवस्थित झाली पाहिजेत. साहेबांचा मूड माहिती आहे ना. सगळं माझ्यावर येतं नंतर ते. कोण समजतोस रे तू स्वतःला? मी तुझ्या नजरेतनं उतरले. अशी काय चूक केली रे मी? आणि असं काहीतरी बोलण्याआधी एकदा मला विचारावं असं नाही वाटलं तुला? मॅडम, मला माहिती आहे तुम्ही चिडलाय, पण मी काय नाही करू शकत. मला तुमचं काय बी ऐकायचं नाहीये. तुला ऐकावं लागेल शुभू. मॅडम, मला काय बोलायचंच नाहीये. थांब. मॅडम आहे मी तुझी आणि माझी ऑर्डर आहे असं समज. बोला मॅडम. शुभू, जर मी नापास झाले असते तर काय झालं असतं हे माहितीये ना तुला? बाबांनी मला आधीच वॉर्निंग दिली होती की ते माझं लग्न लावून टाकतील. माझ्या बाबांपासून लांब गेले असते मी. बरं चल, माझं जाऊ दे. पण बाबांचं काय त्यांचाही विचार केला नाहीस का तू? अरे मी जर खरंच नापास झाले असते ना तर त्यांची खुर्ची धोक्यात आली असती. विरोधकांनी त्यांना सळो की पळो केलं असतं. मॅडम, पण त्याचं माझं बोलणं अजून संपलेलं नाहीये. हो, घेतला मी निर्णय पैसे देऊन पास होण्याचा. ठरवलं होतं काही झालं तरी मागे नाही फिरायचं. पैसे सुद्धा होते माझ्याकडे. पण शुभू, फक्त तू नाही म्हणालास ना, म्हणून ऐन वेळी नाही दिले पैसे मी त्या माणसाला. काय? हो.